नमस्कार. गोदाई किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज खूप जुनी आणि पारंपरिक रेसिपी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर ही रेसिपी जी आहे जशी आहे पूर्वी जशी करायची मी तशीच तुमच्या समोर दाखवणार आहे. म्हणजे त्याच्यात काही मी बदल केलेला नाही. पूर्वी ज्या पद्धतीने करायची त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही याच्यातून स्वतः काही बदल करू शकता किंवा तुम्हाला कशा पद्धतीने ती करायची आहे किंवा चव कशी पाहिजे, गोड किंवा तिखट हे दोनच प्रकारे करतात, तिखट किंवा गोड. तर मी गोड म्हणजे जुनी जशी करायची गूळ घालून जशी करायची की नाही तीच पद्धत तुम्हाला मी दाखवणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही वेगळी पद्धत करू शकता. पण शक्यतो आमच्याकडे म्हणजे सांगली सोलापूर भागामध्ये माडगं म्हटलं की गूळ घालूनच करायचं हीच प्रथा आहे. पूर्वी गूळ घरातलाच गूळ असायचा, हुलगे घरातलेच असायचे. तर अशा पद्धतीने हे केलं जायचं. बरं तुम्ही जर बदल करणार असाल तर मग थोडंसं तिखट घालून किंवा त्याला फोडणी देऊन करू शकता. पण मी इथे फोडणी करणार नाही किंवा अजिबात ती पद्धत बदलून तुम्हाला दाखवणार नाही. जशी जुनी पद्धत आहे अगदी म्हणजे 100-1 वर्षापासून म्हणाल तरी सुद्धा म्हणजे माझी आजी पणजी ह्याच पद्धतीने करायची. माझ्या आजीला तिच्या आजीने सांगितलं असेल अशी पुढं परंपरा चालत आलेली पद्धत आहे. तर आज मी तीच पद्धत तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तेव्हा चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि हे बघा मस्त असं माडगं मी बनवलंय. अतिशय चवीला छान लागतं आणि शिवाय पोटभरीचं आहे. रात्रीच्या जेवणामध्ये अगदीच काय नाही, तुम्ही हे माडगं करू शकता. बरं याच्यामध्ये थोडंसं चमचाभर भात घाला किंवा तांदूळ थोडेसे भिजवून ठेवून घातले तरी चालतात किंवा असंही केलं तरीही चालतं. अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. हुलगे म्हटलं की हुलग्यात भरपूर आयरन असतं, भरपूर लोह असतात. त्यामुळे आपल्या शरीराला तर त्याचा उपयोग होतोच होतो. पण पोटभरीचंही आहे मुलांसाठी. लहान मुलांना जर तुम्ही देत असाल तर अतिशय ही पौष्टिक रेसिपी आहे. बरं आमच्याकडे ही नेहमीच मी बनवते, पीठ असं बनवून ठेवते. तर सगळ्यात आधी पीठ त्याचं कसं तयार करायचं ते दाखवते. इथे हुलगे घेतलेत बघू शकता. इथे आता मला असेच मिळाले घेतले. पण हुलगे जे असतात ते गावच्या ठिकाणी हुलगे असतात एकदम लालसर असे असतात. हे जे थोडेसे पांढरट थोडेसे लाल असे मिक्स आहेत. पण गावी जर गावच्या ठिकाणी जर घरगुती केलेलं असेल ना शेतामध्ये तर एकदम लालसर असे हे हुलगे असतात. तर मला हेच मिळाले. मुंबईमध्ये काय जसे मिळतील तसे आणायचे. तर हे मी 1 किलो आणलेले आहेत आणि पीठ मी नेहमी बनवून ठेवते माझ्याकडे. तयार असतं हे पीठ. तर 1 किलो हुलगे घेतलेत मी. तुमच्याकडे तुम्हाला अगदी थोडंसंच करायचं असेल ना तर पाव किलो 100 ग्रॅम आणू शकता. आणि आता हे मी 1 किलो हुलगे छान खमंग भाजून घेणार आहे. कढई पूर्णपणे गरम झाली की गॅस पूर्ण मंद करायचा, अजिबात मोठा करायचा नाही गॅस. आणि छान लालसर होसपर्यंत भाजायचे. प्रत्येक हुलग्याचा दाणा भाजला पाहिजे असं आपल्याला भाजून घ्यायचं, एकही कच्चा राहणार नाही हे बघायचं. आणि छान असं खमंग भाजून घ्यायचं. वेळ द्यायचा त्याला. त्याला वेळ लागतो. 1 किलो हुलगे भाजायला मला जवळजवळ अर्धा ते पाऊण तास लागला होता. म्हणजे त्यात विचार करा तुम्ही किती वेळ त्याला द्यावा लागतो. थोडे थोडेसे लालसर होत आलेले आहेत बघू शकता. मस्त असे हे फुलगे भाजून घ्यायचे आणि हे भाजत आले खमंग असा सुगंध सुटतो घरातून. त्यावेळेला आपल्या लक्षात येते की हुलगे भाजलेत. आता थोडेसे कच्चे आहेत ना तर हिरवट वास येतो, कच्चट वास येतो. पण हुलगे पूर्ण भाजल्यानंतर एक खमंगपणा जो असतो ना त्याचा तो एकदम भारी येतो. तर खूप असे छान मस्त होतात हे भाजून. आणि तुम्ही हे जर हुलगे कसे भाजले हे बघायचं झालं तर काय करायचं, छान लालसर भाजले की थोडस असं तोंडात टाकून बघायचे दाणे. ते जसे मस्त खुसखुशीत लागतात, अशी कुरकुरीत खुसखुशीत लागतात. हे बघा एकही दाणा पांढरा दिसत नाही, सगळे लालसर होसपर्यंत भाजले. अगदी वेळ देऊन भाजलेला आहे. अजिबात घाई करायची नाही, नाहीतर काय होतं वरून लालसर होतात आणि आतमध्ये कच्च राहतं आणि त्याचा पिठाचा कच्चा वास येतो. तर माडगं करण्यासाठी हे असंच लागतं. याला हुलगे म्हणतात, कुळीथही म्हणतात. आता काही ठिकाणी कुळथाचं पिठलंही बनवतात म्हणजे. आणि त्या पिठल्यासाठी असं काही जास्त भाजून घ्यायची गरज पडत नाही. तर हे असंच ठेवलं तरीही चालतं. थोडंसं गरम करून भाजून घ्यायचं. पण माडग्यासाठी मात्र हे असंच भाजावं लागतं. याच्यापेक्षा तुम्ही जास्त करपू नका किंवा याच्यापेक्षा कच्चही ठेवू नका. तुमच्या माडग्याची चव अजिबात बरी लागणार नाही. छान अशी खमंग पिठाची जशी चव लागते हुलगं भाजल्यानंतर जशी चव लागते
तशीच माडग्याची सुद्धा अतिशय चव मस्त लागते. आता इथे मी घरघंटीवर बारीक असं दळून घेतलं. तुम्ही थोडंसं करणार असेल तर मिक्सरवर घ्या आणि छान बारीक व चाळणीने छान चाळून घ्या. तर मी 1 किलो घेतलेलं, त्यामुळे मी माझ्याकडे घरघंटी आहे तर मी छान हे दळून घेतलेलं आहे. आता याला ठेवलं की नाही, याला फ्रीज मध्ये ठेवायची गरज नाही. फक्त हवाबंद डब्यामध्ये बरणीमध्ये भरून ठेवा. 6 महिने अजिबात याला काहीही होत नाही, अजिबात खराब होत नाही. हे माझा अनुभव आहे. आम्ही अगदी मी पहिल्यापासून अगदी लहानपणापासून हे बघत आलेले, आमच्या घरी होतच होतं. इकडे माहेरी सासरी आल्यानंतर सुद्धा माझ्या सासूबाई हेच शिकवलेले आणि ह्याच पद्धतीने मी करते. तर काय करायचं, इथे आपल्याला फोडणी द्यायची नाही. जेवढं करायचं तेवढं वाटीने माप घ्या किंवा ग्लासाने कसंही माप घ्या आणि पाणी घ्या. आणि उकळी आली की थोडंसं चमचावर अगदी थोडंसं मीठ घातलं, जास्त नाही. गोड आपण करणार आहे तरी सुद्धा थोडंसं मीठ घातलं. आता पाण्याला छान उकळी येते तोपर्यंत हे पीठ आहे ना आपण तयार करून घ्यायचं. म्हणजे याचं सरसरीत एक बॅटर बनवून घ्यायचं. म्हणजे अगदी मऊसूत पीठ असतं, त्यामुळे गरम एकदम उकळत्या पाण्यात जर तुम्ही पीठ टाकलं तर हमखास त्याच्या गाठी होतात आणि मग त्या मोडायला खूप वेळ लागतो. तर इथे मी 2 चमचे हुलग्याचं पीठ घेतलं आणि एक कोमट पाणी घेतलेलं, एकदम थंड नाही किंवा एकदम गरम नाही. थोडंसं कोमट करून घेतलं पाणी आणि त्यामध्ये आता हे छान पीठ जे आहे ते एकत्र करून घ्यायचंय. सरसरीत करून घ्यायचं, जास्त घट्ट करू नका की एकदम पातळ. तुम्हाला जसं पाहिजे. एकदा दोनदा बनवलं की तुम्हाला अंदाज येतो किती पीठ घ्यायचं, किती पाणी घ्यायचं, याचा हमखास अंदाज येतो. तर माझ्या अंदाजाप्रमाणे मी 3-4 जणांसाठी मी करते. त्यासाठी 3 ते 4 वाटी पाणी घेतलं, पाणी उकळायला ठेवलं. 2 मोठे चमचे भरून हुलग्याचं पीठ घेतलं. 1 वाटीभर कोमट पाणी घेतलं आणि त्यामध्ये हे मिक्स करून घेतलेलं आहे. बाकी काहीच केलेलं नाही, बघू शकता. छान हलवत हलवत गाठी मोडून घ्यायचा. एखाद दुसरी राहिली असेल तर काहीच हरकत नाही, पाण्यात थोडंसं मिक्स होतात. आता पाण्याला उकळी आली, त्यामध्ये घालायचा आहे गूळ. आता हा गूळ बघा मस्त असा सोनेरी रंगावर पिवळसर असा छान गूळ आहे आणि हा गूळ मी कोल्हापूर मधून आणलेला आहे. हे आवर्जून मी तुम्हाला सांगते. तर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, एक अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली आणि एक पाव चमचा जिरे पूड घातली. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, सर्दी खोकला जर झाला असेल तर हमखास हे अशा पद्धतीने माडगं करून खा, तुमची सर्दी अगदी पळून जाणार बघा. आता यामध्ये तांदूळ घालू शकता किंवा मग शिजवलेला भात घालू शकता. इथे मी थोडासा अगदी पाव चमचा अर्धा चमचा भात घेतलेला शिजवलेला आणि हा इंद्रायणी भात आहे, त्यामुळे थोडासा चिकट आहे. तो घातला, त्याला छान उकळी आली की पाण्यामध्ये भात जो घातलेला तो एकजीव झाला की आपण हे हुलग्याचं हे पीठ करून तयार ठेवलं होतं की बॅटर बनवून ठेवलं होतं ते घालून घ्यायचं. हे पूर्ण ओतून घेतलं आणि छान मिक्स करून ढवळून घ्यायचंय आणि याला शिजवून घ्यायचंय. आता पूर्वी कसे करायचे, रवी वगैरे असायची किंवा काड्याच्या असं लिंबाची काडी असायची किंवा बाबळीची काडी असायची, त्याचं ते 3 फाट्याचं असं काडी करून घ्यायची आणि त्याने छान वैरून घ्यायची पीठ कोरडच. आता तसं नाही होत, मग आपण ह्या पद्धतीने करायचं आणि मी ह्याच पद्धतीने करते. हे बघा, छान याला उकळी आली की नाही, गॅस मंद करायचा आणि याला छान शिजवून घ्यायचं. पीठ आपण तसंही हुलगे छान खमंग भाजलेले तरी सुद्धा याला शिजायला वेळ लागतो. आणि पातळ तुम्ही आता कसं पातळ करणार आहे, पिण्यासाठी करणार आहे की खाण्यासाठी करणार आहे, त्या पद्धतीने करायचं. एकदा करा, तुम्हाला अंदाज येईल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.